दावा मर्यादेत नाही. माझ्या क्लायंटचा रस्ता बंद आहे, अर्ज मंजूर केला जाऊ शकतो. दावा डिसमिस केला. नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज जे सिनियर मित्र आहेत आमचे ॲडव्होकेट शिरसट वकील साहेब, तर ते आज आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आज आम्ही दोघं जे आहे ते मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 जे आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे दादासाहेब ॲडव्होकेट तानाजीराव शिरसट वकील साहेब, ज्यांना आम्ही दादासाहेब असं म्हणतो. तर दादासाहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठीचा आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दावा दाखल करतो. तर त्या दाव्यामध्ये जे आहे ती आपण दाव्यामध्ये फॅक्ट नमूद करतो की कसा रस्ता तिथं अस्तित्वात होता, कशा प्रकारे त्या ठिकाणी अडथळा निर्माण केलेला आहे, किंवा रस्ता जो आहे तो अडवल्यामुळं काय काय नुकसान होतंय वगैरे वगैरे. आणि या सर्व गोष्टी सोबतच ह्याच्यामध्ये जे आहे ती सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते जी त्या दाव्यामध्ये नमूद केली पाहिजे? दाव्यास कारण कधी घडलं, दाव्यास कारण कधी घडलं, दाव्यास कारण कधी घडलं. आणि दाव्यास कारण कधी घडलं हे नमूद करत असताना त्या दाव्यामध्ये जे आहे ते कारण किती दिवसामध्ये, कमीत कमी किती दिवसाच्या आत घडलं पाहिजे? दावा दाखल करण्यापूर्वी 6 महिन्याच्या दाखल करण्याच्या आधी 6 महिन्याच्या आत दावा दाखल केला पाहिजे. आणि जर 6 महिन्याच्या आधी कारण घडलेला असेल तर 5 खाली तो दावा डिसमिस होतो, रद्द होतो. तो दावा जो आहे तो रद्द चालू शकत नाही. कायद्यानं जो आहे तो चालू शकत नाही. म्हणजे त्या प्राथमिक मुद्द्यावर सुद्धा जो आहे तो ही रस्त्याची जी केस आहे ती रद्द होऊ शकते. आणि जो कलम 5 खालचा जो हा दावा असतो तहसीलदार साहेब यांच्याकडं, तर त्या दाव्यामध्ये तहसीलदार साहेब जे आहेत तर त्यांना मनाईचा आदेश वगैरे देण्याचा काय म्हणजे अधिकार आहे का? काय प्रकारचा आदेश तहसीलदार साहेब करू शकतात? तात्पुरता नाही, म्हणजे चौकशांत निकाल देण्याचा अधिकार आहे. म्हणजे जसं की आपण दिवाणी दावा दाखल करतो आणि त्याच्यामध्ये आपण इंट्रीम ऍप्लिकेशन ठेवतो, दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 प्रमाणे दिवाणी न्यायालयातील दाव्यामध्ये. तर तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे की अंतरिम जो अर्ज आहे, अंतरिम मनाई देता येत नाही, देता येत म्हणजे चौकशांतीच निकाल द्यायचा. चौकशी अंती तहसीलदार निकाल देऊ शकतात. आणि कुठल्या प्रकारचा आदेश करू शकतात? म्हणजे हा रस्ता वाढीचा होता सिद्ध झालेला आहे, त्यामुळे त्या रस्त्या वाढीला जो काही हरकत करणारा प्रतिवादी आहे त्यांनी इथून पुढे हरकत करू नये, त्यांनी इथून पुढे हरकत अडथळा त्या रस्त्यानं जाण्या येण्यासाठी हरकत अडथळा करू नये अशा प्रकारची ताकीद देतात ते. आणि त्याचं उल्लंघन जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक्झिक्युशनसाठी पिटिशन सुद्धा दाखल करता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे रस्त्यावर अडथळे असतील आणि हे रस्त्यावर जे असलेले अडथळे आहेत तर त्या ठिकाणून जायला हरकत अडथळा करू नये असं म्हटलेलं आहे. तर अडथळे काढावे त्या ठिकाणचे, जसं की काही नांगरलेला असेल रस्ता, काटडे लावलेले असतील किंवा अन्य प्रकारे काही अडथळे निर्माण केलेले असतील, पिकं उभी केलेली असतील त्या ठिकाणी, तर ती काढावी म्हणून पण आदेश या कलमाखाली करता येतो का? तहसीलदारांना अधिकार आहे खुला करून द्यायचा. तो रस्ता खुला दूर करून म्हणजे खुला करून द्यायचा. दूर करून देणे म्हणजे खुला करून देण्याचा तहसीलदार साहेब यांना तसा अधिकार आहे. मित्रांनो, आपण ऐकलं की कलम 5 मधल्या या 2-3 महत्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे फॅक्ट सोबत आपण जे आहे ते रस्ता खुला करून द्या असं म्हणत असताना 6 महिन्याच्या आत जे कारण घडलेलं आहे, जेव्हापासून अडथळा केला आहे तेव्हापासून 6 महिन्याच्या आत आपला दावा दाखल करावा लागतो. जर का माझा रस्ता हा 1 वर्षापूर्वी अडवलेला आहे, 2 वर्षापासून रस्ता बंद आहे असं म्हणलं तर हा दावा जो आहे तो डिसमिस होतो, कायद्याने चालू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे तहसीलदार साहेब या केसमध्ये प्रतिबंधात्मक आदेश म्हणजे मनाई आदेश देऊ शकतात की त्या रस्त्यात तात्पुरता मनाई आदेश ते देणार नाहीत, कारण कायद्यामध्ये तशी तरतूद नाही. परंतु परमनंट इंजंक्शन जे कायमस्वरूपी मनाई आदेश आहे की या रस्त्याने जाण्या येण्याला हरकत अडथळा करू नये, रस्त्यावर ज्या काही अडथळे निर्माण केलेले असतील तर ते काढून टाकावे, याबद्दलचे आदेश मात्र तहसीलदार साहेब प्रतिवादीला करू शकतात. तर मित्रांनो, आपण पाहिलं आमचे ॲडव्होकेट तानाजीराव शिरसट वकील साहेब होते, ज्यांना आम्ही दादासाहेब असं म्हणतो. ते अतिशय म्हणजे थोडं कॅमेऱ्यासमोर कमी बोलतात. ॲक्च्युली कोर्टामध्ये ते खूप डॅशिंग ॲडव्होकेट आहेत, खूप छान आर्ग्युमेंट सुद्धा करतात. पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलेले आहेत, शक्यतो येत नाहीत कॅमेऱ्यासमोर. तर त्यांनी माहिती महत्त्वाची दिली, अगदी मोजक्या शब्दामध्ये दिली. खूप खूप धन्यवाद दादासाहेब आपले. मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा
आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आणि आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादासाहेब. धन्यवाद.